नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वीची घटक चाचणी क्रमांक 2ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1991 मध्ये टिंबटिंब हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले. केरळ. भारताचे ट्रॅक्टर फ्रान्स या देशात निर्यात होत नाहीत. इस्रोचे मुख्य कार्यालय बेंगळुरू येथे आहे. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. फक्त इथे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता चिपको आंदोलन, वृक्षतोड थांबवणे बरोबर आहे. लाटणे मोर्चा, महागाई व कृत्रिम टंचाई यांना विरोध. अरक विरोधी आंदोलन, भ्रष्टाचाराला विरोध ही चुकीची जोडी आहे. आणि महिला दक्षता समिती, स्त्री अत्याचाराला विरोध ही सुद्धा बरोबर आहे. दुसरं दिलेलं आहे संस्था आणि उद्देश. तर कोणत्या संस्थेचा काय उद्देश आहे त्या संबंधित ह्या जोड्या आहेत. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हे बरोबर आहे. औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे ही पण जोडी बरोबर आहे. वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे हे पण बरोबर आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देणे, तर हे खादी ग्रामोद्योगालाच चालना देतात म्हणून ही जोडी चुकीची आहे. पुढचं संस्थेचे नाव व संस्थेचा मुख्य उद्देश. IIT उच्च दर्जाचे अभियंते तयार करणे हे पण बरोबर आहे. IIM कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवणे. CSIR कृषी संशोधनाला चालना देणे ही जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. त्याचं उत्तर आहे पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. उत्तर. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. 2. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. अणुऊर्जेचा वीज निर्मिती व अन्य विधायक कामांसाठी, विधायक म्हणजे चांगल्या कामांसाठी उपयोग करणे. आणि 4. नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे या उद्देशाने पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. दुसरा आहे भारताला ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. का शक्य झाले? तर 1975 साली भारताने उपग्रहाचा शैक्षणिक कारणासाठी वापर करण्यात यश मिळवले. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. त्यातूनच उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही नवीन कल्पना पुढे आली. 4. या उपक्रमाला अमेरिकेने भारताला मदत केली. यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे भारताला शक्य झाले. तिसरा आहे भारतीय जनतेचे जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे. तर का सुधारतो आहे? त्याचं उत्तर आहे भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. 2. भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे. 3. आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाते. 4. शेतीमुळे व औद्योगिक विकासामुळे रोजगारांच्या संधी वाढत आहेत. या सर्व विकासामुळे भारतीय जनतेच्या जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे. पुढचं 4. अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले कारण आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने 11 मे 1998 रोजी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. 2. एका हायड्रोजन बॉम्बची चाचणीसह एकूण 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या.
तिसरं, अण्वस्त्रांचा प्रथम वापर भारत करणार नाही असे भारताकडून जाहीरही करण्यात आले. परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता, म्हणून अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. प्रश्न तिसरा उत्तराचा आहे. दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं, 8 मार्च हा दिवस महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून कोणी जाहीर केला? तर 8 मार्च हा दिवस डेन्मार्कला झालेल्या वुमन्स स्पेशालिस्ट इंटरनॅशनलने म्हणजे त्या बैठकीमध्ये हा महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील महिलांनी 8 मार्च 1857 रोजी मोर्चा का काढला? तर न्यूयॉर्कमधील महिलांनी 8 मार्च 1857 रोजी मोर्चा काढला कारण कामाचे तास कमी करावे, योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी कामकरी महिलांनी मोर्चा काढला. संयुक्त राष्ट्रांनी महिलांविषयी कसा आदर व्यक्त केला? 1977मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव करून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला किंवा जाहीर केला. अशा प्रकारे महिलांविषयी आदर व्यक्त केला. प्रश्न चौथा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भूटानच्या वीज निर्मिती प्रकल्पात भारताने सहकार्य केले आहे. संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. हे विधान बरोबर आहे कारण संयुक्त राष्ट्रांच्या विषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता. 2. भारताने निरस्त्रीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले. 3. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे. अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. प्रश्न दुसरा, भारत व नेपाळ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे विधान बरोबर आहे कारण हिमालयीन रांगेत वसलेल्या नेपाळ या छोट्या राष्ट्राशी 1950 सालीच भारताने मैत्री करार केला. 2. ऊर्जा, आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नधान्ये आणि व्यापार या बाबतीत नेपाळ भारतावर अवलंबून आहे. 2015 साली नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मोठ्या प्रमाणात मदत केली. अशा रीतीने भारत व नेपाळ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तिसरा प्रश्न, सुरक्षा परिषद शांतता व सुरक्षितता यावर फक्त चर्चा करू शकते. हे विधान चूक आहे कारण आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखण्याची मुख्य जबाबदारी सुरक्षा परिषदेचीच असते. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या वेळी सुरक्षा परिषद राष्ट्रातील संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरं, चर्चेतून प्रश्न सुटत नसेल तर ती संघर्ष करणाऱ्या राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादले किंवा आक्रमक राष्ट्रांविरोधात कारवाईची निर्णय ही घेऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. अजूनही अशाच प्रश्नपत्रिकांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.